पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भारताची वाटचाल जागतिक महासत्तेकडे चालू आहे. यामध्ये नवनवीन तरुण उच्च शिक्षित असून देखील सध्या शेती क्षेत्रात संशोधन करून विविध फळांमध्ये असेल, पिकांमध्ये असेल संशोधन करत आहेत आणि नवीन नवीन वाण तयार करत आहेत. यापैकीच एक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील संदीप घोले यांची अशीच यशोगाथा आहे. 2019 साली कांद्याचं वाण त्यांनी तयार केलं. NIF स्वायत्त फाउंडेशन संस्थेमार्फत त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खऱ्या अर्थानं आपल्यासोबत बोलण्यासाठी संदीप घोले सर आहेत. त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, TV9 मराठीमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. नमस्कार. काय सांगाल, कांद्याचं वाण तयार केलं, कशा पद्धतीने आपला सुरुवातीपासून प्रवास सुरू आहे आणि कसा चालू आहे? साधारणतः 2007 साली मी शेती करायला सुरुवात केली. मग शेजारचे कांदे लावतात म्हणून मी कांदे लावायचा असा प्रवास चालू होता. पण एक काय व्हायचं की आम्ही कांदा वाखाऱ्यामध्ये ठेवला की कांदा लवकर खराब व्हायचा. कांदा लवकर खराब झाला की आम्हाला मार्केट मिळत नव्हतं, आमचं उत्पादन खर्च निघत नव्हता. मग 2008 साली शाश्वत शेतीकडे चला आहे दत्तात्रय वने सरांचा मी एक लेख ऐकला, ॲग्रोवन मध्ये आला होता. त्यानंतर सरांचा लेख वाचून सरांचा वेळ घेतला मी आणि त्यांच्या फार्मवरती गेलो. त्यांच्याकडनं काही निवडक मुद्दे घेतले की कांद्याला पाणी कसं मोजून द्यायचं, फवारण्या कशा करायच्या, निवड पद्धत कशी करायची, कांद्याची सीड निर्मिती, म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा तुकारामांची उक्ती आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, ही सरांनी आम्हाला त्याच म्हणून सांगितली आणि त्या अगदी उक्तीचा आम्ही वापर आमच्या शेतीमध्ये करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये कांद्याचे बियाणं निर्मितीपासून ते अगदी हार्वेस्टिंग पर्यंत काय त्याची उपाययोजना करायच्या ह्या सरांकडनं मी सगळं त्याचे शिक्षण घेतलं. त्यानंतर सिलेक्शन मेथड कांद्यामध्ये आम्ही घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक शुद्ध बियाणं निर्मिती मी त्याच्याकडे वाटचाल चालू केली. आता आम्ही काय केलं की जो कांदा आपण त्याला म्हणतो, आता बघा हा असा कांदा असतो, ह्या त्या कापल्यावरती एकच राऊंड सर्कल निघेल आणि त्याला मध्ये एक डोळा असेल, असा कांद्याचं बीज निर्मिती सरांनी आम्हाला करायला सांगितली. कारण त्याचं असं कारण की एक राऊंड सर्कलचा कांदा हा वाखारीमध्ये 7 ते 8 महिन्यापर्यंत सहजरित्या टिकतो आणि दुबाळक्याचा 2-2, 3-3 डोळ्याचा कांदा याचा आपण बियाणा करता वापरला तर तो कांदा वाखारीमध्ये टिकत नसतो. मग तो या करत असताना आम्ही एक राऊंड सर्कलच्या कांद्यांची बीज निर्मितीकडे वाटचाल सुरू केली. त्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठी अडचण होती की सोशल डिस्टन्स, आपण त्याला म्हणतो की बीज निर्मिती करत असताना 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत कुठलाही बीजोत्पन्नाचा प्लॉट नसू नये. आता मग ते करत असताना आम्हाला ती अडचण आल्यावरती आम्ही काय केलं की ज्या भागामध्ये कांद्याची निर्मिती होत नसते, म्हणजे गोट कांदा निर्मिती होत नसते, अशा भागामध्ये आम्ही काय केलं की ते बियाचा कार्यक्रम घेतला आणि तो घेतल्यावरती आम्हाला 2, 3, 4 वर्षापर्यंत जवळजवळ आम्हाला त्या अडचणीला सामोरं जात असताना 4थ्या वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारचा 80% एक राऊंड सर्कलचा कांदा आम्हाला सापडला. मग त्यानंतर NIF फाउंडेशन गुजरातचे आहे, गुजरातच्या NIF फाउंडेशनने आमच्याशी संपर्क साधला. संपर्क साधत असताना आमचं जे बियाणं दापोली कृषी विद्यापीठ 7 ते 8 राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडे टेस्टिंग करता पाठवलं गेलं की शेतकऱ्यांचं स्थानिक वाण आणि संदीप प्याज मी तयार केलेलं स्थानिक वाण याच्यामध्ये कम्पेअर केलं गेलं, विद्यापीठामध्ये कम्पेअर केलं गेलं. त्याच्यामधून अनेक निकषामधून हे संदीप प्याज वाण हे सरळ ठरलं गेलं असं दापोली कृषी विद्यापीठाने आम्हाला अहवाल दिला. मग त्याचं औचित्य साधून 2019 मध्ये राष्ट्रपती जे आपल्या भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते आम्हाला देशातील प्रथम क्रमांकाचं असं पारितोषिक देण्यात आलं. नक्कीच सर, सुरुवातीपासूनचा आपला प्रवास हा खडतर राहिला. साहजिकच सुरुवातीला ज्या अडचणी होत्या, कारण नवीन एक बियाणं आपल्याला विकसित करायचं होतं. बरोबर. नक्कीच तुम्ही ते विकसित केलं. कशा पद्धतीच्या या संपूर्ण प्रवासात आपल्याला अडचणी निर्माण झाल्या, त्यावरती आपण कशी मात केली आणि आज हे बियाणं देशभरात विकलं जाते? सर्वात महत्वाचं बघा, आपण एखाद्या गोष्टीची निर्मिती करायचं म्हणलं की त्याला अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याचं मगाशी म्हणलं की सोशल डिस्टन्स असेल किंवा आपण ह्याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला किती येते किंवा आपण हा वाण तयार करत असताना सिलेक्शन मेथड करत असताना बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्हाला जर 10 कांदे कापू त्यावेळेस आम्हाला 2च कांदे एक राऊंड सर्कलचे मिळायचे, म्हणजे आम्हाला 8 कांदे हे फेकून द्यावे लागायचे. कारण कांदा कापल्यावरती कुठल्याही प्रकारचा आपण पुन्हा त्याला स्टोअर करू शकत नसतो. त्यामुळे सिलेक्शन करताना 8 कांदे फेकून द्यायचे, 2 कांद्याचा फक्त आम्ही त्याचा बियाणे निर्मिती करता वापर करायचा. अशा माध्यमातून हे करत असताना सर्वात मोठा आम्हाला धोका जो होता तो सोशल डिस्टन्सचा. सोशल डिस्टन्स आम्ही करत असताना बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गोटकांदे करतो त्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील गोटकांदे झाल्यावरती 3 वर्ष आम्हाला त्याचा त्रास असा झाला की क्रॉस पॉलिनेशन त्यांचं होत गेलं. क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे 3 वर्ष आम्हाला ते बियाणामध्ये अशुद्धता निर्माण होत होती. NIF फाउंडेशनने देखील टेस्टिंग केलं गेलं, त्याच्यामध्ये देखील आम्हाला तिथं अशुद्धता पसरली होती.
परंतु आम्ही हे करत असताना अजून आम्ही त्याचा अभ्यास केला आणि शेतकऱ्यांची चर्चा करून बाबा ह्या 3 किलोमीटरवरती कुणीही गोट कांदा लावणार आहे का नाही याची चाचपणी करून आम्ही सीड प्रोडक्शन केलं. मग त्याच्यामुळे आम्हाला 3 ते 4 वर्षानंतर आम्हाला शुद्ध निर्मिती आम्हाला कांद्याची आम्ही बियाणाची करू शकलो. सर, भारत म्हटलं की पिका मोठी मागणी, मोठी बाजारपेठ, आपली लोकसंख्या देखील 130 कोटीच्या वरती गेलेली आहे. सध्या हा कांदा आपण बियाणं जे विकसित केलेला आहे, परंतु 2 पद्धतीने उन्हाळी आणि पावसाळी कांदा असं दोन्ही केलं जातं. साहजिकच जास्तीत जास्त कांदा साठवणुकीसाठी अनेक उन्हाळी कांदा असतो. कशा पद्धतीने या बियाणाचं सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात वखारीमार्फत कांदा साठवणूक करत आहेत, तुमच्या बियाणामार्फत कशा पद्धतीने शेतकऱ्याला याचा फायदा होऊ शकतो, जास्तीत जास्त कांदा टिकवला जाऊन तो बाजारपेठेत जाईल आणि खऱ्या अर्थाने घेणाऱ्या किंवा लोकांना देखील त्याचा, ग्राहकांना देखील फायदा होईल? आता बघा, आपण जे म्हणतो की 7 ते 8 महिने कांदा हा कांदा चाळीमध्ये टिकला पाहिजे. त्याच्याकरता काय की आम्ही शेतकऱ्यांना पॅकेज ऑफ प्रॅक्टिस, म्हणजे आपण नुसतं कांद्याला शेतकऱ्यांना कांद्याचं बियाणं न देता त्या शेतकऱ्यांना आम्ही शेवटपर्यंत म्हणजे उत्पादित होईपर्यंत आणि बाजारपेठेत जाईपर्यंत कांद्याची पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आम्ही शेतकऱ्याला देतो. त्याच्या माध्यमातून काय होतं की रोपवाटिका असेल, खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल किंवा पाणी नियोजन असेल किंवा जो मधला संपूर्ण कार्यकाळ असतो लागवडीचा, तर तो त्याला चांगला दिल्यामुळे शेतकऱ्याचं स्टोर लाईफ ज्याला आपण म्हणतो किंवा किपिंग क्वालिटी हे शेतकऱ्याच्या वखाऱ्यामध्ये आम्ही साठवून देतो. कांद्याचं असं असतं की कांदा आमचा हा जे वाण माझा आहे ते रब्बी हंगामातला आहे, त्याला आपण उन्हाळा कांदा म्हणतो. ते साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये आमची त्याची पुनर्लागण असते आणि ते केल्यावरती तो कांदा आमचा उन्हाळ्यामध्ये निघतो. आता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस कांदा निघतो त्यावेळेस त्या कांद्याचा बाजारभावाचा विचार केला तर अगदी 5 रुपये 6 रुपये किलो बाजारभाव असतो. मग 6 रुपये किलो बाजारभाव असल्यावरती शेतकऱ्यांना तुमचा उत्पादन खर्च देखील निघत नसतो, कारण रब्बी हंगामातला 1 किलो कांदा तयार करायला आपला 7 ते 8 रुपये किलो खर्च येतो आणि 6-7 रुपयांनी विकला त्याला उत्पादन खर्च निघणार नाहीये. मग त्या शेतकऱ्याची किपिंग स्टोर लाईफ वाढवण्याकरता पूर्ण आम्ही जे प्रॅक्टिस देतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा 20, 22, 25 रुपये होईपर्यंत, म्हणजे 7 ते 8 महिने होईपर्यंत कांदा खराब होत नसतो. सर, बाजारात फळ असेल किंवा भाजीपाला असेल, सर्वच पिकांच्या मध्ये प्रत्येक कंपनी आपले जाहिरात करून साहजिकच बियाणे विकत असते, बरोबर? आता देखील तुमचं संदीप पॅच देशभरात चालू आहे. असं काय वेगळेपण आहे की त्यात उत्पादन क्षमता वाढते? असं काय वेगळेपण आहे की ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊन एक प्रकारे त्याचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो? आता बघा, सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा शेतकरी असतील तर बियाणाचं उत्पादन करत असतात. आता कुठलाही कांदा लावला, म्हणजे आपण ज्याला गोट कांदा म्हणतो, कुठलाही कांदा लावला तर त्याच्यापासून आपल्याला गोट कांदा म्हणजे सीड प्रोडक्शन उत्पादक हे होतच असतं. परंतु आज भारताचा विचार जर केला तर 80% जवळजवळ अशुद्ध बियाणं हे भारतामध्ये तयार होत आहे. 20% रेशो फक्त आता शुद्ध बियाणं निर्मितीकडे आहे. मग विचार करा, जर हा रेशो 100% गेला तर अशुद्ध बियाणं निर्मित झाल्यावरती उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा प्रचंड वाढणार आहे. मग त्याच्यामुळं संदीप पॅच बियाणाची वैशिष्ट्य काय, कांदा कापल्यावरती 1 राऊंड सर्कलचा कांद्याचं प्रमाण जवळजवळ हे 80% आहे. अदर कंपन्यांच्या ज्या बियाणं आहेत किंवा शेतकरी उत्पादक ज्या कंपन्या आहेत त्यांचं जे बियाणं आहे त्याची कांद्याची म्हणजे ही थोडक्यात तुम्हाला दाखवते, मान कापल्यावरती ह्याच्यामध्ये 2-2, 3-3 आक म्हणजे डोळे त्याला आहेत. त्याच्यामुळे काय होतं की त्या कांद्याचं फूट म्हणजे कांदा फुटतो, फुटल्यावरती त्याच्यामध्ये फंगस म्हणजे बुरशी वगैरे अटॅक करते आणि तो कांद्याचा कार्यकाळ हा 2 ते 3 महिन्यापर्यंत फक्त स्टोर होऊ शकतो. त्या कांद्याचं जीवनमान तर कमीच होतं, म्हणजे आयुष्यमान त्या कांद्याचं कमीच होतं, परंतु त्या कांद्याचा चव ही वेगळी असते. संदीप पॅच कांद्याची ह्या बियाणाची किपिंग चांगला आहे, परंतु ह्याची चव देखील एक वेगळी आहे. मित्र, तुम्हाला सांगतो की भारताच्या कांद्याची जगाच्या बाजारपेठेमध्ये मागणी अगणित आहे. त्याला कारण असं की भारताचा कांदा हा थंड उष्ण या वातावरणातून पुढे जातो, म्हणजे भौगोलिक परिस्थितींचा विचार केला तर भारतीय कांद्याला ही जगाच्या बाजारपेठेत मागणी अगणित आहे. त्याला कारण असं की भारतीय कांदा हा तेलामध्ये तळला जातो, करपत नसतो, आणि जो हायब्रिड कांदा आपण त्याला म्हणतो जो फॉरेन मध्ये चायना वगैरे मध्ये उत्पादित होतो तो कांदा फक्त सॅलेड म्हणून आपण जेवताना खातो असा तो कांदा असतो, आणि भारतीय कांदा हा तेलामध्ये तळला जातो, ग्रेव्ही मध्ये वगैरे वापरला जातो. त्यामुळे भारतीय कांदा हा जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याला अगणित मागणी असते. सर, उत्पादन क्षमता एकंदरीत कशी आहे? कारण जास्तीत जास्त लागणीचा कांदा, उन्हाळी कांदा म्हणजे लागणीचा कांदा जास्तीत जास्त येतो. उत्पादन क्षमता कशा पद्धतीचा इतरांच्या तर नाफ्यात काय फरक? आता बघा, शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती की आम्ही कांदा कसा लावायचा. मग आता कोण वाफ्यात लावतो, कोण सरीमध्ये लावतो, कोण बेडवरती लावतो. अलीकडच्या कालखंडामध्ये मल्चिंग वरती कांदा लागवड यंत्र चालू आहे बघा आता, म्हणजे मल्चिंग वरती कांदा लावतात, त्याच्यामध्ये मजूर टंचाई वाचते तुमची, किंवा तुमचं पाणी व्यवस्थापन चांगलं होतं, तुमचं गवताचं व्यवस्थापन चांगलं होतं. अशा अनेक माध्यमातून तुम्ही शेतकरी वर्ग कांदा लागवड चालू करतो.
आता आपण कांदा लागत असताना कमीत कमी बघा, आता एकरी 2 किलो बियाणं आपल्याला लागतं नर्सरीमध्ये आपण ज्यावेळेस लावतो, त्याच्यामध्ये 1 किलो मध्ये साधारणतः माझ्या अभ्यासानुसार 1,20,000 ते 1,30,000 बियाणं असतं. आता 2 किलो कांदा बियाणाचा विचार केला तर आपण 2.5 लाखापर्यंत रोपवाटिकेमध्ये आपल्या नर्सरीमध्ये आपले रोपवाट तयार होतात आपली. त्याच्यामध्ये काय होतं की आपण रिप्लांटेशन, त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये पुनर्लागण केल्यानंतर कमीत कमी आपण 2,10,000 रोप आपण एकरामध्ये लावतो. एकरामध्ये सरासरी एक कांदा म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो, हा कांदा सरासरी 100 ग्रॅमचा. 100 ग्रॅमचा कांदा झाल्यावरती आपण रोपं किती लावली? 2 लाख. म्हणजे 2 लाख रोपं लावल्यावरती सरासरी 100 ग्रॅम हे ऍव्हरेज पकडलं तर 20 टन एकरी तुम्ही उत्पादन काढू शकता. म्हणजे साधारणतः 50 किलोच्या 400 पिशव्या. मग 20 टन जर उत्पादन शेतकऱ्याचं निघालं आज 1 एकरामध्ये, तर तुम्हाला सांगतो की आपला 20 रुपयाचा बाजार मिळाला, शेतकरी 2 ते 3 लाख रुपये उत्पन्नाचं कांद्याचं साधन निर्माण होऊ शकतं. पण कधी? ज्या वेळेस शेतकरी स्टार्ट टू एंड पर्यंत शास्त्र समजून ही कांद्याची शेती करू लागेल. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय? पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन. कारण कांदा हे मूळ पीक हे जिरात पट्ट्यातलं आहे. कारण कांदा पिकाला पाण्याची आवश्यकता फार कमी असते, कारण कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, कांद्याच्या पातीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे त्याला पाण्याची आवश्यकता फार कमी असते. ती कमी असतेच, परंतु खत मात्राही त्याला कमी लागतात. कांदा पिकाला रासायनिक खत मात्रात जास्त वापर झाला तर कांदा पिकाची अतिरिक्त वाढ होते आणि कांद्याचा हा कंद जो असतो तो कमी प्रमाणात पोहोचतो. म्हणजे त्याची वाढ ही कांद्याची मान आणि पात याच्यावरती होत असते. त्यामुळे व्यवस्थापन करत असताना आपल्याला कांद्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस मध्ये व्यवस्थापन पहिल्यापासून शेवटपर्यंत हे नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. सर थोडक्यात पण आपण हे बियाणं विकसित केलेलं आहे. शेतकऱ्यांनी हे बियाणं का घ्यावं याचं प्रमुख 4 ते 5 मुद्द्यांमध्ये सांगा की शेतकऱ्यांना या बियाणापासून काय फायदा होऊ शकतो, कशी उत्पादन क्षमता वाढू शकते आणि हेच बियाणं का घ्यावं. आता बघा, संदीप प्याज बियाणं शेतकऱ्यांना का घ्यावं? याच्यामध्ये 1 राऊंड सर्कलचं प्रमाण, जो कांदा आपण कापतो 1 राऊंड सर्कलचं प्रमाण हे 80% पर्यंत आहे. दुसरा विषय, कांद्याचा जो आकार आहे तो गोलाकार साईजचा आहे. तो मार्केटमध्ये त्याला चांगली मागणी असते. शेतकऱ्यांचा जर कांदा, अदर शेतकऱ्यांचा कांदा 10 रुपये किलोनी गेला तर हा कांदा आकारबद्ध असल्यामुळं कमीत कमी 2 रुपये रेटने जातो. तो एक मुद्दा. त्यानंतर एकसारखे आकार आहेत. तुम्ही जर चेक केलं तर एकसारखे आकार कांद्याचे आहेत, एकसारखा रंग आहे. त्याच्यामुळं तुमच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारचं तिथं उत्पादन तुम्हाला निघाल्यावरती 2 रुपये चालून मिळतील. त्यानंतर विद्यापीठाने असा अहवाल दिलाय की पर्पल ब्लॉश, जो कांद्याचा सर्वात मोठा शत्रू, कांद्याची पात जळत जळत खाली येते, आपण त्याला करपा म्हणतो, तो करपा ऑदर जातींपेक्षा संदीप प्याजच्या जातीवरती अतिशय कमी प्रमाणात पडतो. हे विद्यापीठाने आम्हाला अहवालामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं तुमची ह्या गोष्टींमुळं उत्पादन खर्च पहिला कमी होतो. जो आपला पेस्टिसाइड, फंगिसाइड याच्यावरती जो खर्च होतो तो अतिशय कमी प्रमाणात तुमचा होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. त्याला प्रमुख कारण म्हणजे केमिकलच्या फवारण्या, रासायनिक फवारण्यांमुळे काय होतं, तुमच्या कांदा पिकामध्ये आपण पातीवरती फवारणी करतो, पात ग्रहण करते, सोडते कुठं? कांद्यामध्ये. आपण खातो कांदे. त्याच्यामुळं आपण कुठलंही फळ, कांदे किंवा अदर काय क्रॉप खात असेल फवारणी केलेलं, त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आणि संदीप प्याजच्या कांद्याला म्हणजे बियाणाला रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळं त्या कांद्याला केमिकलच्या फवारण्या ह्या अत्यंत कमी लागतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे वाण अवश्य वापरावं. राष्ट्रपती पदकानं आपण सन्मानित झालेला, साहजिकच आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे. शेतकऱ्यांना सध्या जे युवक आहेत, शेती क्षेत्रात जास्तीत जास्त युवक आहेत, परंतु कुठंतरी पर्जन्यमान असेल किंवा अनेक गोष्टींमुळे नुकसान होते, त्यामुळे नैराश्यात जात आहेत. काय सांगाल, नवीन आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड वापरून युवकांनी जास्तीत जास्त शेती क्षेत्रात येण्यासाठी काय आवाहन करा? आता बघा, शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन उतरलं पाहिजे. आजकाल काय होतं, बीएससी ॲग्री शिक्षण फक्त हे नोकरी घेण्यापुरतं होतं. तर युवकांनी ते न करता बीएससी ॲग्रीचं किंवा तुमच्या कृषी क्षेत्रातलं जे शिक्षण घेऊन तू शेती क्षेत्रात ते उतरण्याची गरज आहे. त्याला कारण असं की चांगल्या प्रकारचं बुद्धिमत्ता असणारी मुलं आज शेतीमध्ये नाहीयेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की खऱ्या ज्ञानाची ओळख नसल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये आज उत्पादन कमी निघत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की नुसता कच्चा माल, आपण ज्याला म्हणतो मी कांदा उत्पादित केला, कांदा उत्पादित न करता उत्पादन करून तो डायरेक्ट मार्केटला न पाठवता शेतकऱ्यांनी कच्च्या मालाचं पक्क्यात रूपांतर करून ते ग्राहकापर्यंत गेला पाहिजे. आता बघा, बऱ्याचशा प्रोसेस युनिट आहेत, कांद्याची पावडर तयार होते किंवा कांद्याचं आम्ही जसं बी तयार करतो, सीड तयार केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, कांद्याची ग्रेव्ही तयार केली पाहिजे. अशा माध्यमातून नवयुवक तरुणांनी नुसतं नोकरीच्या मागे न धावता उद्योगधंद्यामध्ये शिरून आपल्या आर्थिक प्रपंचाची ही घडी अशी चांगल्या प्रकारे बसवली पाहिजे. आजकाल जमिनींमध्ये जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करणं गरजेचं आहे का? आता बघा, आपण आजारी पडल्यावरती आपलं ब्लड टेस्ट करतो बघा, आणि तसं शेतकऱ्यांनी काय की आता आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत चालली सर्वांना माहिती आहे, परंतु आता शेतकरी माती परीक्षणाकडे ओळू लागलाय.
आता सरांचा मला प्रश्न चांगला पडला की माती परीक्षण गरजेचं आहे का. आता माती परीक्षण का करावं, तर आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्न घटक यांचं प्रमाण किती आहे याचं जेव्हा पृथक्करण होईल त्याच वेळेस शेतकऱ्याला शेतामध्ये कुठल्या खतमात्रांचा वापर करायचा आहे, सेंद्रिय खतांचा वापर किती करायचा आहे, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे याचा अंदाज बांधून तुम्हाला पुढच्या उपाययोजना म्हणजे पीक पद्धती हीच मला घेऊ शकते. आणि त्याच्यामध्ये माती परीक्षण कसं करायचं असतं, तर माती परीक्षणामध्ये लोखंडी अवजाराचा वापर नसतो करायचा. प्लास्टिकचं नळी म्हणजे पाईप घ्या किंवा तुम्ही लोखंडी अवजार घ्यायचं नसतं त्याच्यामध्ये लाकडी एखादी फळी घ्या, त्या साह्याने तुम्ही एक साधारणतः फुटवर माती खालची उकरा आणि खालच्या भागातली माती काढून तुम्ही माती परीक्षण देऊ शकता. माती परीक्षण करत असताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती आणत नसते, ती पूर्णतः कापडी पिशवीत आणायची असते. अशा माध्यमातून माती परीक्षण करायचं. परंतु शेतकऱ्याने प्रत्येक कुठलंही पीक करा पण माती परीक्षण करूनच तुम्हाला पीक पद्धती निवडावी लागेल, तर तुमचा इथून पुढच्या कालखंडामध्ये येणारा पीक हे चांगलं निरोगी येऊ शकतं. राष्ट्रपती सर्वोच्च पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं गेलं. अगदी शेती क्षेत्रात आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. अनेक शेतीत युवक येत आहेत, संशोधन करत आहेत, त्यांना देखील या पुरस्कारापर्यंत जाण्याची इच्छा असते. कशा पद्धतीने आपली निवड झाली? आता बघा, पुरस्कारापर्यंत जाण्यापुरतं शेतकऱ्याच्या मुलांना अभ्यास करू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे इनोव्हेशन, म्हणजे मला एखाद्या क्षेत्रात तज्ज्ञ व्हायचंय असं तुम्ही करत करत राहिला ना, त्याच्यामुळे तुम्हाला NF फाउंडेशन सारख्या संस्था तुम्हाला शोधतात. आता माझं तुम्हाला मी हे सांगतो की सर्वात महत्वाचं म्हणजे मी काय केलं की कांद्याच्या बियाण्यामध्ये इनोव्हेशन केलं. त्यानंतर DOJR राजगुरुनगर जे आहे कांदा लसूण संशोधन केंद्र, त्याच्यामध्ये मी भाग घेऊ लागलो. त्यांच्या काही अधिकाऱ्यांची माझ्या ओळखी झाल्या. त्यांना मी सांगितलं की मी अशाच्या प्रकारचं निवड पद्धतीने कांद्याचं बियाणं तयार करतोय. त्यांनी माझं नाव हे NF फाउंडेशन यांना सांगितलं आणि त्यांचे काही अधिकारी वर्ग माझ्याकडे आले, मला माझी माहिती घेतली आणि त्यांनी विचारलं तुम्ही कसं कसं बियाणं तयार केलं. नंतर मी सांगितलं की माझ्या बियाणामध्ये अशी निवड पद्धत मी केली, सोशल डिस्टन्स ठेवला, याच्या माध्यमातून मी बियाणं तयार केलं. त्यांनी हे बियाणं अनेक राज्यांमध्ये विद्यापीठामध्ये टेस्टिंगला पाठवलं. ते पाठवल्यानंतर त्यांचा अहवाल मागितला आणि मागितल्यानंतर मग ऑदर व्हरायट्या म्हणजे ज्या विद्यापीठाने तयार केलेल्या व्हरायट्या ज्या असतात, जे आता राहुरी विद्यापीठाने तयार केलेली व्हरायटी आहे, फुले समर्थ, ॲग्री फाउंड्रेट आणि मी तयार केले संदीप प्याज, या जातींचं कम्पेअर म्हणजे तुलना त्यांनी केली. त्याच्यामध्ये जवळजवळ माझ्या अभ्यासानुसार 350 का 400 निकष आहेत. त्या निकषामधून संदीप प्याजची व्हरायटी पुढे गेली. याचाच मुळे मला हा राष्ट्रपती सन्मान मिळाला. नक्कीच हे होते संदीप घोले सर, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झाले. संदीप प्याज बियाणं त्यांनी देशभरात यांचं हे बियाणं आज देशभरात जात आहे. साहजिकच त्यांनी जे बियाणं विकसित केलं त्या संदर्भात सर्वच माहिती दिली. अगदी शेतीतील वखार कांद्यासाठी कशी फायदेशीर आहे किंवा बाजारात जाताना कांद्याला कशा पद्धतीने जपलं पाहिजे, हे बियाणं कसं शेतकऱ्यांना फायद्याचं होऊ शकतं किंवा शेतीसाठी माती परीक्षण कितपत गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या मुलांनी जास्तीत जास्त शेतीत यावं, संशोधन करावं आणि शेतीमध्येच आपला जे करिअर आहे ते करावं, असं त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील हे मोठं गाव आहे आणि साहजिकच या पाटस गावामधील हे संदीप घोले सर आहेत आणि राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. साहजिकच नवीन युवकांना, येणाऱ्या पिढीला देखील त्यांचा हा आदर्श घेण्याजोगा आहे आणि नक्कीच मोठ्या प्रमाणात शेतकरी हा आदर्श घेतील हे तरी स्पष्ट जाणवते. दीपक कापरे, TV9 मराठी. आपला देश भारत म्हटलं की कृषी प्रधान